ब्रेन ॲक्टिव्हेशनचा मूळ मुद्दा हा आहे, की जे आपण रोजच्या जीवनात शाळेत करू शकत नाही, ज्या हां. प्रकारे विचार करू शकत नाही, हं. ती विचारांची दिशा बदलणं. ओके. हं. समजा अगदी 5% काम करतायत, हं. ती 60% 10% काम करतील. ओके. हां. हं. असं म्हणतात, की अगदी एडिसनने सुद्धा जेमतेम 10% त्याच्या मेंदूची कपॅसिटी वापरली होती. ओके. त्यामुळे ब्रेन ॲक्टिव्हेशनचा मूळ मुद्दा किंवा मूळ फायदा काय आहे? वेगळ्या प्रकारे विचार करण्याची सवय लागते. दुसरं म्हणजे झटपट विचार करण्याची सवय लागते. चंटपणा विचाराचा जो आपण हां. म्हणतो ना, ते कामामुळे किंवा आळस आणि लेथार्जी ही केवळ शरीरात नसते, ती विचारात पण येते हळू ओके. आपण म्हणतो ना काउच पोटॅटो हा शब्द हं. सगळ्यांना हो, माहिती आहे हो, आज. हो, हो. काउच पोटॅटो जेव्हा असं शरीर हं. शिथिल होतं, लेथार्जी येते, मेंदूत विचारात पण येते. हं, हं, हं. ती शिथिलता निघून जाणं, झटपट विचार करणं, वेगळा विचार करणं, ओके. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग जे आजच्या काळात हं, अतिशय महत्त्वाचं स्किल आहे. हं. अनेक वेगवेगळे मार्ग असतात. हे पहिलं तुम्ही एक्सेप्ट करता. हा मार्ग बंद झाला म्हणजे आता संपलं. ही जी गिव्ह करायची वृत्ती होते ती निघून जाते. ओके. कारण मला माहिती आहे हा मार्ग बंद आहे. मी वेगळा विचार करेन, हरकत नाही. मी वेगळा हां. मार्ग शोधून काढेन. मी माझा मार्ग बनवेन. करेक्ट. ती विचारातली जी तडफ आहे, हं, हं, हं. ती ब्रेन ॲक्टिव्हेशनमुळे येते.